नमस्कार. 90च्या दशकानं भारताच्या अर्थव्यवस्थेनं काट टाकली. जुने रोजगार बघता बघता काळाच्या पडद्याआड गेले आणि नवीन रोजगार ग्लोबलायझेशनच्या रेट्यात पुढे आले. तेव्हाच भारताच्या बाहेर परदेशात बघू लागला. युरोप अमेरिकेची बाजारपेठ काबीज करू लागला. तर अमेरिका आणि युरोपातल्या कंपन्या भारताकडे फार अपेक्षेनं पाहू लागल्या. त्याच वेळेला कॉर्पोरेट लॉयर अशा नावाची एक वेगळी रोजगाराची संधी खूप जोमानं पुढे आली. त्या संधीचं सोनं करणारे जे काही मोजके होते त्यातलंच एक अस्सल मराठी नाव म्हणजे नितीन पोद्दार. एका सामान्य मराठी कुटुंबात जन्म झाल्यावर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात येण्यासाठी आणि अनेक भारतीय कंपन्यांना परदेशी कंपन्या विकत घेण्यासाठीचा कायदेविषयक सल्ला ते देतात. त्याहीपेक्षा सुद्धा तरुणांना मार्गदर्शक आणि आश्वासक वाटेल असे विचार वारंवार व्यक्त करत असतात. एकूणच या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात मराठी मुलांच्या प्रगतीचा एक्सप्रेसवे कसा असावा याविषयीचं त्यांचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं असतं. त्याच नितीन पोद्दारांशी आज आपण हार्ट टू हार्ट या कार्यक्रमात गप्पा मारणार आहोत. नितीन पोद्दार, आपलं स्वागत. नमस्कार. एका सर्वसामान्य मराठी कुटुंबात तुमचा जन्म झाला. कसं होतं तुमचं बालपण? मध्यम वर्गातून मी आलो. माझे वडील गोदरेजमध्ये कामाला होते आणि ही वॉज अ सिनियर मेकॅनिक. सो ही वॉज अ व्हेरी वेल क्वालिफाईड पर्सन इन गोदरेज. आणि माझं शिक्षण 1963 मध्ये आय एम फॉर्च्युनेट की मला एक इंग्रजी शाळेमध्ये आईवडिलांनी टाकलं. आणि माझ्या शाळेची प्रिन्सिपल एक इस्रायली लेडी होती, SS सॅमसन म्हणून. आणि शी वॉज अ व्हेरी स्ट्रिक्ट लेडी. ती डिसिप्लिन खूप पाळायची. अगदी केस बारीक असायला पाहिजे, वेळेवर यायला पाहिजे. त्यामुळे डिसिप्लिन, वेळेच्या अगदी वेळेवर म्हणजे वेळेवर यायला पाहिजे, काटेकोरपणा. आणि आय थिंक माझं चाइल्डहुड तसं चांगलं गेलं, मजेत गेलं आय वुड से. मला तुम्ही सांगा, साधारणतः हुशार असलेल्या मुलाचं भवितव्य किंवा करिअर हे साधारणतः डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याकडे, विशेषतः ज्या काळात तुम्ही शिक्षण घेतलं तिकडेच असतं. तर डॉक्टर आणि इंजिनियर असा मार्ग न जोखाळता तुम्ही कॉर्पोरेट लॉयर किंवा सॉलिसिटर अशा प्रकारचा एक मार्ग निवडलात. तो टर्निंग पॉइंट नेमका काय होता? माझ्या वेळेलाच नाही, अजूनही मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की मुलांनी चांगला मार्क असेल, मुलांना मिळाले असेल तर ते प्रिफर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल प्रोफेशन प्रिफर करतात. पण माझ्या बाबतीत काय झालं की आमच्या घरी एक ज्योतिषी यायचे, तेंडुलकर नावाचे, माझ्या वडिलांचे मित्र होते ते. आणि मी अगदी मला वाटतं 4th-5th असेल तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की, माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही याला वकील करा. आणि ही न्यू ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम की कोर्टामध्ये भांडणारे वकील किंवा आर्ग्यू करणारे वकील वेगळे असतात आणि टेबलवरती बसून ब्रीफ बनवणारे वकील वेगळे असतात. तर मला ते म्हणायचे की तू टेबलवरती बसणारा वकील बन, म्हणजे ब्रीफ बनवणारा वकील बन. आता त्यावेळेला कॉर्पोरेट लॉ वगैरे असं काही कल्पना होती. पण एक मनामध्ये होतं की आपल्याला काकांनी सांगितलं, म्हणजे ही आमचे ते घरचेच मेंबर सारखे होते. आणि ही वॉज व्हेरी फर्म की आय मस्ट बिकम अ लॉयर. आणि मग त्या दृष्टीने आमचा प्रवास सुरू झाला. म्हणजे मी मेडिकल आणि इंजिनिअरिंग कधी त्या दृष्टीने विचारच केला नाही. तर राईट फ्रॉम म्हणजे 4th-5वी पासून मला वकील व्हायचं आहे. माझ्या फॅमिलीमधलं कोणीही वकील नाहीये. आय एम द फर्स्ट जनरेशन. कोणत्याही प्रकारची कायदेविषयक अशी बॅकग्राऊंड घरामध्ये नव्हती आणि तरी सुद्धा तुम्ही एक स्वप्न पाहिलं की आपल्याला कॉर्पोरेट लॉयर व्हायचंय. हो, अगदी म्हणजे राईट फ्रॉम माय चाइल्डहुड आय वॉन्टेड टू बिकम अ लॉयर. मला तुम्ही सांगा, एक चांगला कॉर्पोरेट लॉयर किंवा कॉर्पोरेट वकील बनण्याकरता कोणत्या गुणांची आवश्यकता असते आणि ते गुण तुम्ही कसे जोपासले? सी, फॉर दॅट मॅटर नॉट ओनली जस्ट कॉर्पोरेट लॉयर, पण कुठल्याही प्रोफेशनमध्ये मला असं वाटतं की तुम्हाला खरंच एक्सेल करायचं असेल तर ती एक आतून तुम्हाला जिद्द असावी लागते. आय थिंक यू हॅव टू गो वन एक्स्ट्रा माईल इन एव्हरीथिंग दॅट यू डू. म्हणजे मला आठवतं की जेव्हा मी रुईयामधून ग्रॅज्युएट झालो आणि गव्हर्नमेंट लॉमध्ये मी लॉ कम्प्लीट केलं, तेव्हा 2nd इयर लॉ नंतर तुम्हाला आर्टिकलशिप करावं लागतात. म्हणजे मी ठरवलं की माझ्या क्षेत्रामध्ये हायेस्ट एज्युकेशन काय ते घ्यायला पाहिजे. तर माझ्या क्षेत्रामध्ये लॉ झाल्यानंतर देअर वॉज वन मोर एक्झाम विच इज कॉल्ड एज सॉलिसिटर एक्झाम. ते म्हटलं मला ती हायेस्ट एज्युकेशन मला घ्यायला पाहिजे. सो आय बिकेम सॉलिसिटर ऑल्सो. पण द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्याच्यामध्ये असं आहे की ज्या दिवशी माझं एज्युकेशन म्हणजे संपलं म्हणण्यापेक्षा द डे आय वॉज क्वालिफाईड टू प्रॅक्टिस एज अ लॉयर, मी त्या दिवशी मी फर्ममध्ये लागलो. आय डिड नॉट वेस्ट युअर वन डे. म्हणजे मला तुम्ही सांगा की आपण जे हिंदी चित्रपटात बघतो की मिलॉर्ड मुवक्किल वगैरे अशी भाषणं करणारे वकील असतात, तशा प्रकारची वकिली तुम्ही कधीही कोर्टात उभं राहून वकिली अशी केली नाही? मी कधीच केली नाही. कारण आय एम अ सॉलिसिटर.
सोलिसिटर लोकांचं कामच असतं की ते टेबलवर बसून ब्रीफ बनवतील आणि आपल्या मुंबईमध्ये ज्याला म्हणतात ड्युएल सिस्टम म्हणतात, म्हणजे कोर्टामध्ये भांडणारे किंवा आर्ग्यू करणारे लोकांना काउन्सिल म्हणतात आणि आम्ही जे टेबलवर ब्रीफ बनवतो किंवा क्लायंट्स बरोबर भेटतो त्यांना सोलिसिटर्स म्हणतात. सो आय वॉज अ सोलिसिटर. 1991 साली साधारणतः तुम्ही या व्यवसायात प्रवेश केला. त्याच वेळा भारतीय अर्थव्यवस्थेने प्रचंड मोठं वळण घेतलं होतं. आपण उदारीकरण, जागतिकीकरण अशा प्रकारचा एक प्रचंड मोठा भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवाह चालू झालेला होता. त्या काळात अनेक भारतीय कंपन्यांनी परदेशी गुंतवणूक करायला सुरुवात केली. तसंच अनेक परदेशी गुंतवणूकदार भारतात आले. या टप्प्यावर आपण या क्षेत्रात आलात, त्याचा काही फायदा तुम्हाला झाला असं वाटतं? ऑफकोर्स सी उदय, आय मस्ट टेल यू दिस की मला माझ्या क्षेत्रामध्ये किंवा मला असं वाटतं, ऑलवेज वाटायचं की आय मस्ट डू द बेस्ट. जो टॉपमोस्ट लॉयर आहे इंडियाचा त्याच्याबरोबर मला काम करायची इच्छा होती. इनफॅक्ट 88-89 मध्ये जेव्हा मी लॉयर झालो तेव्हा असं काही परदेशी गुंतवणुकीचं वारं सुद्धा नव्हतं. पण मला असं वाटलं की लॉ क्षेत्रामध्ये आल्यानंतर असं वाटलं की जर मला टेबलवर बसून काम करायचं तर आय मस्ट डू कॉर्पोरेट लॉ. मग कॉर्पोरेट लॉ मध्ये बेस्ट लॉयर वॉज द टॉपमोस्ट लॉयर वॉज मिस्टर आरेशा. ही वॉज अ सिनियर पार्टनर ऑफ प्रॉफिट बिलियन कंपनी. मी त्यांना अप्रोच झालो आणि बिलीव्ह मी, माझी काही ओळख नसताना जस्ट ऑन द स्ट्रेंथ ऑफ माय डिग्री आय वेंट टू हिम. त्यांना सांगितलं सर मला आय वॉन्ट टू वर्क विथ यू. आणि फॉर्च्युनेटली आय मस्ट से की मला त्यांनी म्हणजे हो सांगितलं, म्हणाले येस यू वर्क. कोणत्याही प्रकारची ओळख अथवा वशिला नसताना निव्वळ डिग्री आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही पहिली नोकरी मिळवलीत, ती सुद्धा आरे शहान सारख्या माणसाने. येस. आणि त्यांच्याकडे मी काम करायला लागल्यानंतर म्हणजे देन माय ओनली माय गोल वॉज की आय मस्ट वर्क मॅक्झिमम विथ हिम. कारण मी त्यावेळेला जेव्हा काम करायला लागलो तेव्हा माझ्याबरोबर 5-6 माझे कोलिग्स होते. पण म्हणजे मला अजून आठवतं की आम्ही सकाळी 8-8:30ला ऑफिसमध्ये आलो की घरी जायचा असा वेळच नसायचा. आणि मी कधी घड्याळाकडे पाहिलंच नाही. घड्याळ कधी तेव्हाही नाही पाहिलं, आताही बघत नाही मी. पण ऑनेस्टली त्यावेळेला असं वाटायचं की जितकं ज्ञान मिळेल मला आरेशाकडून, जितकं एक्सपिरियन्स मिळेल तेवढं घ्यायला पाहिजे. आणि त्याच दरम्यान मला असं आठवतं बरोबर ऑगस्ट 1991 मध्ये जेव्हा मनमोहन सिंगनी पॉलिसी अनाऊन्स केली, आपले तेव्हाचे आताचे प्राईम मिनिस्टर, द देन फायनान्स मिनिस्टर, ते म्हणाले की परदेशी कंपन्यांना आम्ही आता 51% पर्यंत अलाव करू. आणि ती प्रेस नोट जेव्हा माझ्या हातात आली आणि आम्ही जेव्हा इंटरनेट डिस्कस केलं तर आम्हाला असं कळलं की दिस इज गोइंग टू बी द बिग गेम चेंजर फॉर इंडिया. आणि का कोणास ठाऊक, पण बिकॉज मिस्टर शाह म्हणजे माझे जे सिनियर होते, ही वॉज ऑलमोस्ट ॲडवायझिंग ऑल द मल्टीनॅशनल कंपनीज. म्हणजे यू नेम द मल्टीनॅशनल कंपनी अँड ही वॉज द सल्लागार होते. तर पहिली कंपनी म्हणजे कोलगेट, ज्या कंपनीने 40% ओनरशिपचे 51% केले, त्याचं सगळं सिस्टम आम्ही तयार केली की गव्हर्नमेंटने सांगितलं की 40%वरून 51% तुम्ही करा, पण ते कसे करायचे, काय करायचे, त्याचा सगळा पूर्ण प्रोसेस आम्ही तयार केला. या इथे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की अशा प्रकारे धडपडीच्या उमेदवारीच्या काळामध्ये साधारणतः एक प्रकारच्या पिळवणुकीला किंवा शोषणाला सामोरं जावं लागतं. म्हणजे काम तुम्ही करायचं, दिवस रात्र मेहनत तुम्ही करायची, परंतु नाव मात्र तुमच्या सिनियर बॉसचं होतं. आणि त्या एका कडवट अनुभवातून अनेक मराठी तरुण मुलं आता जात आहेत, त्यांच्यासाठी तुमचं उत्तर फार महत्वाचं असणार आहे. असं प्रत्येकालाच वाटतं आयुष्यामध्ये, वेदर इट इज मेडिकल फील्ड, इंजिनिअरिंग फील्ड किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये आपल्याला असं ऑलवेज असं वाटतं की मी जी मेहनत करतोय त्या मानाने मला मोबदला मिळत नाही, मी जितकी मेहनत करतोय त्या मानाने मला माझं नाव होत नाही. पक्षपातीपणाची भावना आहे. एक्झॅक्टली. ही बिकॉज ही इज अ नॅचरल प्रोसेस आहे मला असं वाटतं. पण ऑनेस्टली स्पीकिंग उदय, आय डोंट थिंक सो. मला आरेशाकडे मी 10 वर्ष काढले, मला असं कधी वाटलं नाही की मिस्टर शहाने माझं क्रेडिट काढून घेतलं. इनफॅक्ट यूज टू ऑलवेज प्रमोट मी. पण हा खरं सांगायचं म्हणजे हा एक सुदैवाचा भाग आहे. पण आय मस्ट ऑल्सो की एक गोष्ट सांगावीशी वाटते मला की आपल्या समाजामध्ये अजूनही लॉयर म्हटल्यानंतर त्याला असं जनरल ऍक्सेप्टन्स नाहीये. तर पण मला म्हणजे माझ्या प्रोफेशनमध्ये वाईल्स मिस्टर शाह आणि माझे सगळे मल्टीनॅशनल कंपनीवर अप्रिशिएटिंग मी, घरी म्हणा किंवा मित्रांमध्ये इतर म्हणजे असं म्हणजे लॉयर म्हणतात तो थोडा टिंगल टवाळीचा विषय होता की लॉयर म्हणजे काय असणार. आणि अनफॉर्च्युनेटली अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर कॉर्पोरेट लॉयर म्हणजे नेमकं काय हे बरेच लोकांना माहिती नाहीये. मला तुम्ही सांगा की कॉर्पोरेट लॉयर म्हटल्यानंतर त्याला मर्जर्स ॲक्विजिशन्स किंवा ज्याला आपण कंपन्या हस्तांतरण किंवा ताबा म्हणतो किंवा कंपन्यांची युती म्हणतो, म्हणजे अनेक प्रेक्षकांना राजकारणातल्या युत्या माहिती असतात परंतु कॉर्पोरेट कंपन्यांमधल्या युत्या माहिती नसतात. कोलॅबरेशन्स, त्याची कोलॅबरेशन्स ही साधारणतः तुम्ही कॉर्पोरेट लॉयर्स, कॉर्पोरेट वकील घडवून आणता. कशी असते ही प्रक्रिया? बघा, आता कॉर्पोरेट लॉ मध्ये पण 2 भाग झालेले आहेत. एक म्हणजे कॉर्पोरेट लॉयर म्हणजे जो फक्त कायदेशीर बाजू बघतो, आणि दुसरी एक बाजू जी डेव्हलप झालेली आहे आणि जी आम्ही कॉन्शियसली डेव्हलप केली आहे त्याला म्हणतात बिझनेस लॉयर. सो वी आर बिझनेस लॉयर्स. आमचं साधारणपणे काम काय असतं की कुठल्याही दोन उद्योग जेव्हा एकमेकांशी मर्ज करतात किंवा एखादं प्रपोजल येतं तर त्याच्या कायदेशीर बाजू नुसतं आम्ही बघत नाही, तर तो प्रपोजल, मर्जरचं प्रपोजल म्हणा किंवा फायनान्शियल कोलॅबरेशनचं म्हणा, टेक्निकल कोलॅबरेशनचं म्हणा, त्या कंपनीने ते करावं की करावं नाही
जर करायचं असेल तर कुठल्या टर्म्सवरती करायला पाहिजे, किंवा काय काळजी घ्यायला काय पाहिजे. काळजी घ्यायला पाहिजे, याचा आम्ही बिझनेस ॲडवाइस फ्रॉम अ बिझनेस अँगल पहिल्यांदा बघतो. आणि जेव्हा मला म्हणजे व्हॉट वी डू इज आम्ही आमचा सगळा अनुभव जो आहे मल्टीनॅशनल कंपन्यांचा किंवा भारतीय मोठ्या कंपन्यांचा, हा सगळा अनुभव आम्ही त्या क्लायंटसाठी त्याच्यासमोर ठेवतो की बघ, जर तुम्हाला कोलॅबोरेशन करायचं असेल तर तुम्ही कुठल्या टर्म्सवरती करायला पाहिजे, तुमचं फ्युचर काय असणार आहे. तर इट इज नावडेज द मोर व्हॉट वी डू इज वी गिव्ह बिझनेस ॲडवाइस. आणि बिझनेस ॲडवाइस बरोबर मग की कायदेशीर बाजू पण त्याच्याबरोबर बघितल्या जातात. तर दिस इज एक्झॅक्टली व्हॉट द रोल ऑफ अ कॉर्पोरेट लॉयर किंवा बिझनेस लॉयर इज. प्रत्येकाचा मला फीडबॅक हाच होता की हे कोणाला फसवण्यामधले नाही आहेत. सो देअरफॉर वी डोंट नीड टू वरी अबाउट दॅट. मला असं वाटतं की विश्वासार्हता मराठी उद्योजकांचा सगळ्यात मोठा ब्रँड आहे. टाटा ग्रुपनं इंग्लंडचा जॅग्वार उद्योग समूह ऑटोमोबाईल क्षेत्रातला विकत घेतला. त्यावेळेला त्यांना कायदेशीर सल्ला द्यायचं काम आपण केलं होतं. काय होता हा अनुभव? पूर्ण ट्रान्झॅक्शनमध्ये माय रोल वॉज व्हेरी स्मॉल रोल, आय मस्ट से दिस. पण आय वॉज ॲडवायझिंग द ब्रिटिश गव्हर्नमेंट. प्रश्न असा होता की टाटा जॅग्वारला वर्किंग कॅपिटलची गरज होती आणि त्यांनी म्हटलं होतं ब्रिटिश सरकारकडे की तुम्ही आम्हाला फायनान्स उपलब्ध करून द्याल का. तर त्यावेळेला प्रश्न असा होता की नाव दॅट कंपनी इज नो मोर अ ब्रिटिश कंपनी, इट्स अन इंडियन कंपनी. देअरफॉर कॅन ब्रिटिश गव्हर्नमेंट गिव्ह कॅपिटल ऑर मेक अवेलेबल दी वर्किंग कॅपिटल टू एन इंडियन कंपनी, असं तेव्हा डिस्कशन झालं. आणि त्याच्यानंतर त्याचं काही झालं नाही पुढे. सो वेदर अ युके गव्हर्नमेंट कॅन गिव्ह वर्किंग कॅपिटल टू एन इंडियन सबसिडरी, हा तेव्हा प्रश्न होता. आणि असं जर द्यायची पाळी आली समजा तर काय त्याच्या कायदेशीर बाबी असतील त्याच्या संदर्भात मला सल्ला द्यायची पाळी आली होती. म्हणजे एक प्रकारे हे एक मूलभूत संशोधनात्मक काम होतं असंही म्हणता येईल. हो. मला सांगा, तुम्ही भारतीय कंपनी आणि ब्रिटिश सरकार किंवा भारतीय कंपनी आणि मल्टीनॅशनल कंपनी यांच्या संदर्भामध्ये काम केलं आहे, परंतु दोन मल्टीनॅशनल कंपन्या जेव्हा एकमेकात मर्ज होतात त्यांच्या कामाचा काय अनुभव घेतला आपण? हो. आता म्हणजे 2 वर्षापूर्वी जेव्हा जिलेटने प्रॉक्टर अँड गॅमलने जिलेट विकत घेतली युएसमध्ये, तेव्हा त्यांच्या दोघांच्याही इंडियन कंपन्या होत्या. जिलेट इंडिया पण आहे आणि प्रॉक्टर अँड गॅमल इंडिया पण आहे. तर त्यावेळेला ग्लोबल मर्जरचा इंडियन कंपन्यांवरती काय परिणाम होणार आहे किंवा हाऊ आर दे गोइंग टू कम्प्लाय विथ इंडियन रेग्युलेशन्स, कारण त्या इंडियामधल्या दोन्ही इंडिपेंडंट कंपन्या होत्या. तर त्या संदर्भाचा सल्ला मी त्यांना दिला होता. या सगळ्या डील्स करताना, ऍडवाइस देताना, सल्ले देताना तुम्हाला अनेक देशांचा प्रवास करायला लागला असेल, मग ते युरोप असेल, अमेरिका असेल. काय वाटलं एक मराठी माणूस म्हणून ते देश बघताना आणि त्या देशातल्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचं भारताबद्दलचं मत काय? म्हणजे मला असं कोणीही की तुम्ही मराठी आहात म्हणून असं कोणी मला कधी दुजाभाव कोणी केलेला नाही की मला कसं दुय्यम ठरवलेलं नाही. प्रोफेशनल वर्ल्डमध्ये आपण कधी लोक एकमेकांना तुम्ही कुठल्या जातीचे असाल किंवा कुठल्या भाषेचे असाल असं डिस्टिंक्शन कधी होत नाही. स्पर्धात्मक गुणवत्ता महत्वाची. इथे फक्त स्पर्धात्मक गुणवत्ता बघितली जाते. ऑल दॅट मॅटर्स इज युअर मेरिट अँड नथिंग एल्स. म्हणजे कुठेही प्रकारे आयुष्यात पुढे येण्याकरता चापलुसी करावी लागते, वशिलेबाजी असावी लागते, पक्षपाताचा आधार घ्यावा लागतो, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला अजिबात आले? बाय गॉड्स ग्रेस उदय, आय हॅव नेव्हर फेस दिस. इनफॅक्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी क्रॉफर्ड बेलीमध्ये, इट्स अन इंग्लिश फर्म, 100 वर्षाची फर्म होती, जुनी फर्म होती, तिथे मी 10 वर्ष काढले. माय सिनियर वॉज प्युअर गुजराती. क्रॉफर्ड बेलीमधून मला पार्टनरची ऑफर केली, म्हणजे आय वॉज इन्व्हायटेड टू जॉईन अ प्युअर गुजराती फर्म कॉल्ड अमरचंद मंगलदास. स्ट्रेट त्यांनी मला पार्टनर म्हणून बोलवलं. तिथून मी 2000 साली मला जे सागर असोसिएट ही खूप मोठी आमच्या आता प्रोफेशनल फर्म आहे, इथे सुद्धा मला त्यांनी स्ट्रेट दे इन्व्हायटेड मी टू जॉईन पार्टनरशिप. तर हे सगळं दिस वॉज ऑल बेस्ड एक्सक्लुझिव्हली बेस्ड ऑन द एक्सपिरियन्स दॅट. तुमच्या यशाचा पूर्ण जो मार्ग आहे तो पूर्णपणे मला असं वाटतं मेरिट आणि हार्डवर्क या 2 पिलरवर उभा आहे. आय वुड लाईक टू बिलीव्ह दॅट. भारताबद्दल जे पूर्वग्रह साहित्यामध्ये पूर्वी अमेरिकेच्या आले होते किंवा इंग्लंडच्या साहित्यात आले होते, ते आता बदलत चाललेत आणि भारतीय माणसाकडे बघायचा दृष्टिकोन बदलत चाललाय. पहिल्यापासूनच बदललेला होता. इंडियन्सकडे ऑलवेज जेव्हा वेस्टर्न वर्ल्ड बघतं तेव्हा दे लुक इंडिया ॲज अ पूल ऑफ टॅलेंटेड पीपल. दे लुक इंडिया ॲज अ पूल ऑफ आंतरप्रिनरशिप इन इंडिया. आज जर जे काही रिसेशनमध्ये सुद्धा आपण इंडिया जर काही इकॉनॉमीमध्ये आपण जे काही स्थिरता आली असेल तर ती दॅट इज बिकॉज ऑफ द आंतरप्रिनियल स्किल सेट्स ऑफ इंडियन्स असं मला वाटतं. मराठी माणूस जेव्हा एखाद्या परदेशातल्या फर्ममध्ये जातो, तिथली सगळी कामाची व्यवस्था बघतो, त्यातलं वर्क कल्चर बघतो आणि पुन्हा जेव्हा इकडे येतो आणि एखाद्या इंडियन कंपनीला सल्लागार म्हणून पुन्हा जातो, तेव्हा या 2 वर्किंग कल्चरमधला, कार्य संस्कृतीमधला फरक त्याला जाणवतो. निश्चित तुमच्या नजरेला तो जाणवला असेल. काय सांगाल त्याच्याबद्दल? देर इज अ फंडामेंटल डिफरन्स इन अ वर्किंग पॅटर्न ऑफ अन मल्टीनॅशनल कंपनी किंवा अन इंडियन कंपनी. पण आता हळूहळू
इव्हन इंडियन कंपनीज आर ट्राईंग टू बी प्रोफेशनल. जो सगळ्यात महत्वाचा फरक असा आहे की प्रोफेशनल मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सगळे निर्णय हे प्रोफेशनली घेतले जातात. ते शॉर्ट टर्म कधी विचार करून निर्णय घेणार नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीला दे विल टेक अ स्पेशलाइज्ड प्रोफेशनल अँड फॉलो हिज ॲडवाइस स्ट्रिक्टली. वेरेज इंडियन कंपन्यांमध्ये तुम्ही बघितलं तर बाय अँड लार्ज आता प्रोफेशनल कल्चर यायला लागलेलं आहे, पण इंडियन कंपनीज आर मोर प्रमोटर ड्रिव्हन, म्हणजे मालक ड्रिव्हन कंपन्या असतात. मग शेवटी मालक विचार करतो किंवा इंडियन कंपन्या विचार करतात की आम्हाला पटकन फायदा कुठे मिळणार आहे, किंवा जो बिझनेस डिसिजन घ्यायचा असतो तो बिझनेस डिसिजन मालक वर्ग घेऊन मोकळे होतात. पण आता हळूहळू काय झालंय, बिकॉज कॅपिटल हॅज कम इन, फॉरेन कॅपिटल हॅज बीन कम इन टू इंडियन कंपनीज, टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्यामुळे इंडियन कंपन्या मालक वर्गाला सुद्धा त्यांच्या कंपन्या ऍटलिस्ट जगाला दाखवायसाठी तरी त्यांना प्रोफेशनली रन आहे असं करावं लागतं. आणि त्यांनी त्याचे फायदे बघितलेले आहे की इफ यू आर प्रोफेशनली रन कंपनी, त्याचे फायदे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे आता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इंडियन कंपन्या सुद्धा प्रोफेशनली मॅनेज होत चाललेल्या आहेत. मराठी उद्योजकता, ग्लोबलायझेशन याबद्दल तुम्ही खूप विपुल असं लेखन केलेलं आहे. मला तुम्ही काय फरक आहे मराठी उद्योजकांमध्ये आणि इतर भाषिक उद्योजकांमध्ये? मी मागे पण म्हटलं होतं आणि आय स्टँड बाय माय स्टेटमेंट ऑन दिस की मराठी उद्योजकांकडे विश्वासार्हता सगळ्यात मोठा ब्रँड आहे. आपल्या दुसऱ्या कुठल्या मराठी माणसाचा सर्वात मोठा ब्रँड काय असेल तर तो म्हणजे त्याची विश्वासार्हता. आणि आय मे जस्ट गिव्ह अ स्मॉल एक्झाम्पल. तुम्ही जर टाइम्स ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही कारची ऍड बघितली असेल तर तिथे काय लिहिलं असतं की कार ओन्ड बाय सिंगल पारसी अशी असते. का असते तर आपल्याला वाटतं की ती कार चांगल्या पद्धतीने ठेवली असेल, बिकॉज पारसी ओनर तो चांगली ठेवतो. तसं मी जेव्हा परदेशी जितक्या मराठी उद्योजकांशी मी कोलॅबरेशन्स केले आणि वेन आय रिप्रेझेंटेड फॉरेन कंपनीज, त्यांनी मला काय सांगितलं की ह्या कंपनीमध्ये आम्हाला जास्त काही बघायची गरज नाही, कारण हे मालक फार ऑनेस्ट आहेत. आणि हे जवळपास मी ज्या काही थोड्या बहुत कोलॅबरेशन्स केल्या मराठी कंपन्यांच्या, मराठी उद्योजकांच्या कंपन्यांबरोबर, तर प्रत्येकाचा मला फीडबॅक हाच होता की हे कोणाला फसवण्यामधले नाही आहेत. सो देअरफॉर वी डोंट नीड टू वरी अबाउट दॅट. मला असं वाटतं की विश्वासार्हता मराठी उद्योजकांचा सगळ्यात मोठा ब्रँड आहे आणि दॅट नीड्स टू बी एनकॅश. पण तरी सुद्धा पहिल्या 50 उद्योजकांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये मराठी माणसाच्या मालकीची कंपनी आहे असं दिसत नाही. कुठेतरी उद्योजकतेमध्ये मराठी पाऊल पडते मागे अशी स्थिती आहे. नाही, आय डोंट अग्री अगेन उदय विथ दिस. कारण तुम्ही जर प्रत्येक 10 वर्षाचे जर तुम्ही टॉपचे उद्योजकचे लिस्ट बघितली, उद्योजकांची लिस्ट बघितली, तर तुम्हाला ती लिस्ट, या लिस्टमध्ये तुम्हाला मारवाडी किंवा सिंधी किंवा असे पंजाबी अशी मक्तेदारी तुम्हाला कोणाची दिसत नाही. गेल्या 10 वर्षाच्या गेल्या दशकात तुम्ही बघितलं तर नारायण मूर्ती आहेत, सुनील मित्तल आहेत, विजय माल्य आहेत, रतन टाटा. 90च्या दशकानंतर आलेला उद्योजकांचा एक प्रकारे चिल्ड्रन्स ऑफ ग्लोबलायझेशनचा वर्ग असं तुम्हाला म्हणायचं? नाही, नॉट ओनली 90च्या दशकामध्ये, इव्हन तुम्ही त्याच्या आधीचं दशक बघितलं तर तेव्हा आपल्याकडे किर्लोस्कर होते, टाटा होते, बिर्ला होते. तर तुम्ही प्रत्येक दशकात जर बघितलं तर उद्योजकांमध्ये एक लिस्ट वेगळी असते. तुम्हाला कुठल्याही एका जातीच्या उद्योजकांची मक्तेदारी दिसत नाही. म्हणजे उद्योजकता ही जातीवर अवलंबून असते तर वृत्तीवर अवलंबून असते. अगदी बरोबर. आणि ती तुम्हाला तुम्ही अमुक कुठल्या जातीचे आहात म्हणून तुमच्यात उद्योजकता आहे, किंवा तुम्ही कुठल्याही जातीचे नाही आहात म्हणून तुम्ही उद्योजकता नाही, असं कधी होत नाही. आय हॅव नेव्हर सीन दिस डिफरन्स. मराठी माणसाला जर उद्योग चालू करायचा असेल तर त्याला भांडवलाची कमी पडत नाही असा आपला अनुभव आहे? वेल, बघा, भांडवलाची कमी तर नारायण मूर्तीकडे पण होती. नारायण मूर्ती जेव्हा उद्योग सुरू केला त्यांचा इन्फोसिस, तेव्हा त्यांच्याकडे 10,000चं भांडवल त्यांना त्यांच्या मिसेसनी दागिने घाण करून दिले होते. सुनील मित्तल एअरटेल त्यांना मला वाटतं 30,000चं भांडवल त्याच्या वडिलांनी दिलं होतं. सो अगेन मराठी उद्योजक आहेत म्हणून त्याला भांडवल मिळत नाही हा असा मुद्दा नाही आहे. आय डोंट अंडरस्टँड. इज अनफॉर्च्युनेट की आपण गेल्या 50 वर्षामध्ये मराठी माणूस चाकरमानी आहे, किंवा मराठी माणूस उद्योगात मागे पडतो, किंवा मराठी माणसाकडे भांडवल कमी आहे. हे कोणी मांडलं हा अनालिसिस? हा कोणी सायंटिफिक सर्च केलं हे मलाच खरंच कळत नाही. इनफॅक्ट जेव्हा मी ग्लोबल कंपन्या बघतो, त्या ग्लोबल कंपन्या आज तुम्ही बघितलं सोनी आहे, मर्सिडीज आहे, ह्या कंपन्या त्या कंट्रीच्या पण बाहेर गेलेल्या आहेत आता. दोज आर रिअली बिकम ग्लोबल ब्रँड्स. मराठी माणूस एंटरप्रेन्योरशिपमध्ये एक वेळ चमकतो असं आपण म्हणूया, परंतु मराठी माणूस उद्योगात एकमेकाला साथ देत नाही. जसे इतर भाषक, इतर एखादं ज्युईश असेल, जॅपनीज असेल, चायनीज असेल, जसे ते एकमेकाला धरून असतात, तसा मराठी माणूस दुसरेपणाने एकमेकांशी वागतो असा अनुभव आहे आपला? अगेन आय एम सॉरी, पण म्हणजे आय डोंट अग्री विथ दिस स्टेटमेंट. अगेन
हो, एक गोष्ट खरी आहे की गुजराती लोकांनी त्यांच्या उद्योजकांच्या संघटना स्थापन केल्या किंवा जॅपनीज लोकांनी केल्या असेल, चायनीजनी केल्या असेल, त्या मानाने मराठी माणसांच्या अशा उद्योजकांच्या संघटना नसेल. पण त्याचा अर्थ मराठी माणसं एकमेकांना मदत करत नाही, एक म्हणजे पाय ओढत असं नाही. इनफॅक्ट उद्या आय मस्ट टेल यू दिस की मराठी माणसं एकमेकांचे पाय ओढतात ह्या म्हणीला एकमेव एक्सेप्शन असेल तो म्हणजे नितीन पोद्दार. आय डोंट थिंक सो. मला कुठल्याही मराठी माणसाला मी जेव्हा बघितलं तेव्हा मला माझे कोणी पाय ओढले किंवा मला कोणी असं म्हणजे मागे ढकललं असेल असं आय हॅव नेव्हर एक्सपिरियन्स दिस. 100% प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जेव्हा जे अपेक्षित असलेलं यश मिळत नाही तर तिथे मला असं वाटतं की तिथे एक मिनिटं पॉज घेऊन विचार करायला पाहिजे की मी पुन्हा नव्याने 100% प्रयत्न करायला पाहिजे. कदाचित मला त्यापेक्षा मोठं यश कुठेतरी लिहिलं असेल. कर्ज नको अशी मराठी उद्योजकांची एक भूमिका किंवा मानसिकता असते. ही एक मानसिकता कुठून आली? म्हणजे जोखीम घ्यायची ती सुद्धा आपल्याला परवडेल इतकीच, किंबहुना आपल्या स्वप्नांचं क्षितिज हे एका मर्यादेच्या पलीकडे आम्ही जाऊ देत नाही. खरं वाटतं तुम्हाला हे? येस, हे टू सम एक्सटेंट खरं आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्यावरती कर्ज नको. पण आय मस्ट ऑल्सो टेल यू दिस, माझ्या माहितीमध्ये माझे असे बरेचसे मारवाडी आणि गुजराती क्लायंट्स आहेत, त्यांच्याकडे सुद्धा कर्ज नाही आहे. त्यांची पण फिलॉसॉफी आहे की आपण कर्जामध्ये काम करायचं नाही. पण आय थिंक दॅट इज द रॉंग फिलॉसॉफी. म्हणजे कर्ज नको अशी भूमिका किंवा अशी मानसिकता फक्त मराठी माणसात असते असं नाही. असं मुळीच नाही, असं मुळीच. तो वृत्तीचा भाग आहे. तो वृत्तीचा भाग आहे. तो अगेन उदय आय थिंक वन्स एकदा कोणीतरी असं मी म्हटलं होतं की एखादी व्यक्ती उद्योजक असते ना तर उद्योजक नसते. तसं एखादी व्यक्ती कलाकार असते ना तर कलाकार नसते. तसं त्या उद्योजकता ही कुठल्याही जातीची किंवा भाषेची किंवा इव्हन रिजनची अशी काही त्याला बंधनं असतच नाही. आय हॅव नेव्हर सीन दिस. एखादा चायनीज माणूस एक चांगला उद्योजक असतो किंवा तो चांगला ऍक्टर पण असतो. एखादा जॅपनीज माणूस तो चांगला उद्योजक असतो किंवा चांगला ऍक्टर असतो. तसंच एक मराठी माणूस चांगला उद्योजक असेल किंवा तो चांगला ऍक्टर असेल. सो आय डोंट अंडरस्टँड की व्हाय डू वी से. मला असं वाटतं की ऑफ लेट काय झालेलं आहे की मुंबई ठाण्यामध्ये किंवा नजीकच्या परिसरामध्ये आपण भूमिपुत्रांना नोकऱ्या मागतो. आणि ही नोकऱ्या मागण्याची जी आपण म्हणजे आणि ही चुकीचं नाहीये. कारण तुम्ही जर बेंगॉलमध्ये बघितलं, इव्हन ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं, सिंगापूरमध्ये बघितलं, अरबस्थानात बघितलं, अमेरिकेमध्ये सुद्धा आहे, लोकल माणसांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे ही तिथली लोकल माणसांची डिमांड असते. पण त्याचा अर्थ त्या प्रांतातली माणसं नोकऱ्या चाकरमानीच आहेत किंवा नोकरीच मागणार आहेत असं लावणं कम्प्लिटली चुकीचं आहे. अतिशय महत्वाचा एक मराठी माणसाबद्दलचा आरोप आहे आणि तो म्हणजे आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतो. आणि विशेषतः जागतिकीकरणाच्या काळामध्ये जिथे मार्केटिंगला सर्वात जास्त महत्व आहे. तुम्हाला असं कधी परदेशात वाटलं की आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतो? येस, टू सम एक्सटेंट दिस आय वुड एक्सेप्ट की म्हणजे मराठी उद्योजक जे आहेत ते थोडेसे मार्केटिंगमध्ये कुठेतरी कमी पडतात. पण अगेन वाय डू दे डोंट मार्केट टू मच? बिकॉज दे फोकस मोर ऑन क्वालिटी. त्यांना असं वाटतं की माझी जर क्वालिटी चांगली असेल तर माय क्वालिटी प्रोडक्ट इटसेल्फ शुड इज द बेस्ट वे ऑफ मार्केटिंग. चांगलं प्रोडक्ट देणं हेच सगळ्यात मोठं एक मार्केटिंगचं टूल आहे असं त्यांचा बऱ्याच लोकांचा समज आहे. आणखी आय मस्ट टेल यू दिस उदय, वन मोर थिंग हिअर की मराठी उद्योजक जे महाराष्ट्रामध्ये आहेत ते ट्रेडर्स नाही आहेत. तुम्ही जर बाय अँड लार्ज बघितले ते सगळे हार्ड कोर मॅन्युफॅक्चरर्स आहेत. त्यांच्याकडे टेक्निकल ज्ञान आहे आणि ते चांगलं प्रोडक्ट बनवतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की जर माझा प्रोडक्ट चांगला असेल आणि इफ आय एम रिअली मॅन्युफॅक्चरिंग द बेस्ट प्रोडक्ट तर मला मार्केटिंग करायची गरज काय? एक दुसरी मानसिकता असते ती म्हणजे की साधारणतः 200-250 कोटीचा टप्पा पार केला की प्रथम पिढीतला जो उद्योजक आहे तो एक प्रकारे समाधानी होतो आणि त्याच्या पुढे 1,500-2 हजार कोटीचा 5,000 कोटीचा आपला पल्ला असावा अशी त्याची विजन नसते. असे पार केलेले उद्योजक फार कमी आहेत. ही मानसिकता आपल्यामध्ये कुठून आली? ही मानसिकतेचा प्रश्न नाही आहे. हा प्रत्येक उद्योगाचा एक पॅरामीटर असतं. एखादा उद्योग खूप करोडोचा टर्नओव्हर करू शकतो. फॉर एक्झाम्पल रिलायन्स, त्यांचा बेसिकच त्यांचा प्रोडक्ट असा आहे की दे हॅड टू ग्रो सो मच. तसं किर्लोस्कर आपल्याकडे होते, त्यांचा सुद्धा उद्योग इतका मोठा पसारा वाढला त्यांचा. सो इट डिपेंड्स अपॉन इन विच बिझनेस यू आर. इफ द बिझनेस डिमांड्स अ ग्रोथ चार्ट डेफिनेटली यू आर गोइंग टू ग्रो आणि यू आर गोइंग टू टेक इट फॉरवर्ड. मला तुम्ही सांगा की अनेक क्षेत्रांमध्ये तुम्हाला रस आहे. साहित्यामध्ये आहे, संगीतामध्ये आहे, तुम्ही उत्तम लिखाण केलेलं आहे, उत्तम वक्ता म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात. या सगळ्या गुणांची जोपासना लहानपणापासून तुम्ही केलीत? हो, म्हणजे लहानपणापासून मला बोलायला खूप आवडायचं आणि मी माझ्या शाळेमध्ये असताना मी म्हणजे मित्रांच्या ग्रुपमध्ये मी एकटाच बोलत असे वेगवेगळ्या विषयांवरती आणि लोक ऐकायचे असं मला आठवतं. त्यातूनच मला असं वाटतं एक कुठेतरी वकिली पेशाची तुमची बीजं रोवली गेली. येस, आय थिंक सो. तुमच्या संपूर्ण यशाच्या वाटचालीमध्ये प्रयत्नाचं महत्व किती आणि नशिबाचं महत्व किती? मला असं वाटतं की 100% प्रयत्नच करायला पाहिजे. तुम्हाला प्रयत्न केल्यानंतर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही 100% प्रयत्न करून एखादी गोष्ट सोडता
त्याच्यानंतर जर यश मिळालं नाही तर मी असं म्हणेन की तुम्ही प्रयत्न कुठेतरी कमी पडला. तिथे 100% प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जेव्हा जे अपेक्षित असलेलं यश मिळत नाही तर तिथे मला असं वाटतं की तिथे एक मिनिटं पॉज घेऊन विचार करायला पाहिजे की मी पुन्हा नव्याने 100% प्रयत्न करायला पाहिजे. कदाचित मला त्यापेक्षा मोठं यश कुठेतरी लिहिलं असेल. वा वा. आय थिंक हा प्रोसेस आहे. यश म्हणजे हा एक प्रवास आहे आणि तो प्रवास फक्त प्रयत्नांचा प्रवास झाला. म्हणजे यश हा एक थांबा नाही, तर यश हा फक्त साखळी असलेला प्रवास, हा फक्त प्रवास आहे. आणि आय थिंक वन मस्ट कंटिन्युअसली डुईंग गो ऑन ऑन अँड ऑन अँड ऑन. म्हणजे एक यश मिळाल्यानंतर पुढच्या यशासाठी त्याच क्षणी प्रयत्न सुरू करायचे, त्या क्षणी प्रयत्न सुरू करायला पाहिजे. आणि अपयश जरी जे आपल्याला अपयश वाटतं ते खरं तो अपयश नसतो. तिथे त्या टप्प्यावरती दॅट इज अ साइन दॅट यू हॅव फेल्ड समवेअर ऑर यू आर फॉलिंग शॉर्ट समवेअर. तुम्ही पुन्हा नव्याने प्रयत्न करून पुढच्या टप्प्याला जायला पाहिजे. मला अगदी ठामपणे वाटतं की आता देश सध्या अशा स्थितीत आलेला आहे की वी नीड टू टेक व्हेरी बोल्ड डिसिजन्स. आत्ताच काही दिवसापूर्वी भारत सरकारने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा परकीय गुंतवणूक अनेक क्षेत्रांसाठी खुली केली आहे, याच्यावरनं राजकारणात सध्या वादळ चालू आहे. तुम्ही परकीय गुंतवणुकीचे फार मोठे समर्थक आहात. मला तुम्ही सांगा की याच्यामुळे खरोखरच रोजगार वाढणार आहे आणि मराठी माणसाला फायदा होणार आहे असं वाटतं तुम्हाला? बघा, मराठी माणसाला असं नाही, संपूर्ण देशाला त्याचा फायदा होणार आहे. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे आणि आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर पीपल ऑफ इंडिया टू अंडरस्टँड की, आणि मी हा मुद्दा बऱ्याच वेळा मांडलाय की जॉग्राफिकली इंडिया खूप मोठा आहे. आपल्याकडे 120 कोटीची लोकसंख्या आहे. आपल्याला ज्या मूलभूत सुविधा आहेत, ज्या अगदी बेसिक गरजा आहेत, मूलभूत पायाभूत म्हणजे रस्ते, वीज, पाणी, याच्यासाठी प्रचंड प्रमाणात इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. बघा, ही परदेशी गुंतवणूक जी येते इंडियामध्ये ते काय चॅरिटी करायला बसलेले नाहीये की तुमचा देश गरीब आहे म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देऊन तुम्ही असं कोणी चॅरिटी करणार नाही. दे आर हिअर टू इन्व्हेस्ट. आता फॉर एक्झाम्पल FDI तुम्ही मल्टी ब्रँड रिटेलचा विषय काढला. आज देशामध्ये अर्ध्याच्या जास्त आपलं अन्नधान्य स्टोरेज नसल्यामुळे वाया जात आहे. फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, नाशिवंत पदार्थ आहेत, हे कोल्ड स्टोरेज चेन नसल्यामुळे किंवा त्यांना ट्रान्सपोर्टेशन नसल्यामुळे ते वाया जात आहे. शेवटी मला सांगा, तुम्ही एखादी परदेशी कंपनी जरी आली, त्यांनी जर कोल्ड स्टोरेज चेन उभारले आणि स्टोरेजेस उभारले तर ते चांगल्या भाज्या, दूध, पेरिशेबल गुड्स आणि कडधान्य ते चांगल्या प्रकारे स्टोअर करून आणि ट्रान्सपोर्ट करून ते विकत कोण घेणार आहे? तुम्ही आणि मीच विकत घेणार आहे. म्हणजे चांगलं दूध किंवा चांगल्या फळं हे तुम्हाला आणि मलाच मिळणार आहे. आणि शेवटी तुम्ही आणि मी विकत घेतल्यानंतर तो पैसा जो आहे तो आपल्या शेतकऱ्याला जाणार आहे. म्हणजे हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्या इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगसाठी कोणीतरी समवेअर डाऊन द लाईन समवन हॅज टू मेक इन्व्हेस्टमेंट. मग ही इन्व्हेस्टमेंट कोण करणार? मला कुठेतरी असं कधी कधी वाटतं की आपल्या देशामध्ये आपण थोडंसं एक शांतपणे कुठल्याही गोष्टीला विचार नाही करत. आपण प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देऊन टाकतो आणि त्याचा खोलात न जाता की एक्झॅक्टली देशाला आज काय गरज आहे. तुम्ही सांगा की अशा प्रकारच्या धोरणात्मक निर्णयांसाठी तज्ञ सल्लागार असावेत आणि हे प्रश्न राजकारण्यांनी किंवा राजकारण्यांच्याच एका अजेंड्यावर सोडवले जाऊ नयेत असं ठाम मत आहे तुमचं? मला अगदी ठामपणे वाटतं की आता देश सध्या अशा स्थितीत आलेला आहे की वी नीड टू टेक व्हेरी बोल्ड डिसिजन्स. एक अगेन आय रिपीट, 120 कोटीच्या जनतेसाठी आपल्याकडे सोशल सिक्युरिटी नाहीये, आपल्याकडे इन्शुरन्स नाहीये, आपली बँकिंगची आपण पिण्याचं पाणी साधं 120 कोटी जनतेला देऊ शकलेलो नाही. अर्ध्याचे जास्त बालक कुपोषित अजून देशामध्ये. वेन आर यू गोइंग टू प्रोव्हाइड ऑल दिस थिंग? 60 वर्ष झाली आपल्या देशाला. जर ब्रिटिश नसते तर मला सांगा तुम्ही, आपण साधी पोस्टाची चेन आपण जी आज बघतो सगळे देशभरची, किंवा सगळे न्यायालय बघतो किंवा रेल्वेचं जाळं बघतो, हे आजपर्यंत झालं असतं का हो? जिथे आपण साधं पिण्याचं पाणी प्रत्येक गावागावात पाण्यात देऊ शकत नाही. अजूनही तुम्ही जर गावात जाऊन बघितलं तर बायका 8-8 तास वणवण पाण्यासाठी करतात. हाऊ आर यू गोइंग टू प्रोव्हाइड दिस बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर? मला सांगा नितीन पोद्दार, जगातल्या सर्वोत्तम कंपन्यांचे प्रमुख मराठी आहेत, भारतीय आहेत. जगातल्या सर्वोत्तम लॉ फर्म्स मधले सॉलिसिटर्स भारतीय आहेत, मराठी आहेत. मग असं असेल तरी सुद्धा जगातल्या सर्वोत्तम इन्स्टिट्यूशन्स आम्ही निर्माण करू शकलो नाही, हे सत्य? हो, अजून इन्स्टिट्यूशन जशा पाहिजे तसे आलेले नाही. मला असं आय ऑलवेज फेल्ट की आपल्याकडे हार्वर्ड सारखं कॉलेज का नाही? काय येऊ शकत नाही? आय डोंट नो. पण ती एक मोठी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे या सगळ्या गोष्टी करायसाठी. आय थिंक महाराष्ट्राने 10-15 वर्षापूर्वी जर असं स्टेप घेतलं असतं की नॉलेज बिल्डिंग महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, असं काहीतरी घेतलं असतं की कुठल्याही स्टेटनी फॉर दॅट मॅटर असं एखादं म्हणजे असं धोरणात्मक निर्णय घेतला असता की मला इन्स्टिट्यूशन्स आणायचे चांगल्या. आय थिंक तसं एक मोठ्या प्रमाणात काम होऊ शकलं असतं. तुम्हाला असं वाटत नाही का की कुठेतरी शिक्षणाची मूलभूत भूमिका आपली चुकली?
नाही, मूलभूत भूमिका चुकली आहे असं मी म्हणणार नाही. कारण स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या गरजा होत्या, वी डिड ग्रीन रेव्होल्युशन, वी डिड इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, आपण अशा बऱ्याच रेव्होल्युशन्स केल्या. तसे मला असं वाटतं की सगळ्यात पहिले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली रिव्होल्युशन ही शैक्षणिक रिव्होल्युशन व्हायला पाहिजे होती. पहिली 5 वर्ष आपण जे ग्रीन रेव्होल्युशन किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन केलं त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्या आधी आपण शैक्षणिक रिव्होल्युशन करणं फार गरजेचं होतं. त्याच्यामुळे समाज प्रबोधन झालं असतं. समाज प्रबोधन झालं असतं. आणि एक प्रकारे ज्याला लेव्हल प्लेइंग फील्ड म्हणतो किंवा एक प्रकारे रोजगारक्षम जनता आपल्याकडे निर्माण झालेली असते. मग तुम्ही सांगा की हा कार्यक्रम, ही मुलाखत हजारो मराठी तरुण बघतायत, ज्यांना आज कॉर्पोरेट लॉ म्हणजे काय हे कळलं असेल. मला तुम्ही सांगा की एक चांगला वकील करण्याचा रोडमॅप तुम्ही काय त्यांना समजावून सांगाल? बघा, ज्या मुलांना असं वाटतं की त्यांच्यामध्ये आकलन शक्ती चांगली आहे आणि ज्यांना असं वाटतं की ते क्रिएटिव्ह काहीतरी करू शकतात, मला असं वाटतं त्या सगळ्या मराठी तरुणांनी फायनान्शियल फील्डमध्ये, कॉर्पोरेट लॉच्या क्षेत्रामध्ये, या ज्या क्षेत्रामध्ये जिथे तुम्हाला क्रिएटिव्ह काहीतरी करता येईल अशा क्षेत्रामध्ये येणं फार गरजेचं आहे. आता मेडिकल इन इंजिनिअरिंग पण चांगलं फील्ड आहे. आय विल नेव्हर से दिस की मेडिकल इन इंजिनिअरिंग चांगलं नाही आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही मेडिकल आणि इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर ती डिग्री तुम्हाला आयुष्यभर कामी येते. ती डिग्री तुम्हाला आयुष्यभर पुढे नेत असते. वकिली व्यवसायामध्ये किंवा फायनान्शियल कन्सल्टिंग या व्यवसायामध्ये डिग्री तुम्हाला आयुष्यभर कामी येत नाही, तर तुमचं क्रिएटिव्हिटी तुम्हाला कामी येते. तर जे मराठी तरुणांना वाटत असेल की ते फार क्रिएटिव्ह आहेत आणि त्यांना आकलन शक्ती चांगली आहे, दे कॅन अॅनलाइज लॉट ऑफ थिंग्स, त्या लोकांनी हे वेगळ्या वेगळ्या फील्ड्स त्यांनी नक्कीच चूज करायला काय. ज्या संधी पूर्वी आपल्याकडे उपलब्ध नव्हत्या त्या ह्या जागतिकीकरणामुळे उपलब्ध झाल्या असं वाटतंय तुम्हाला? येस, आणि आणखी मोठ्या प्रमाणामध्ये संध्या मिळणार आहेत. आता कुठलंही काम करताना मी जे चाकोरीबद्ध काम करणार आहे की मी एक एक्स्ट्रा माईल सक्सेससाठी जायला तयार आहे. आय थिंक इफ यू रिअली फोकस ऑन दॅट, सक्सेस इज बाउंड टू कम. जपानमध्ये ज्यावेळेला सुनामी झाली त्या काळात तुम्ही तिकडे होतात. जपानी माणसाचं, जपानी मानसिकतेचं, जपानी प्रशासनाचं आणि आपत्ती व्यवस्थापनाचं काय दर्शन तुम्हाला घडलं? माझं जस्ट कोलॅबोरेशन संपलं होतं. कॅम्लिन आणि कोकियोचं ट्रान्झॅक्शन मी केलं आणि ते संपलं आणि मी 2 दिवस मला एक्स्ट्रा राहायचे होते, मी राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी मी एका मोठ्या लॉ फर्ममध्ये त्यांना एक सिनियर पार्टनरला भेटायला गेलो आणि आय वॉज ऑन द आय थिंक 24th फ्लोअर आणि ती सुनामी आली, म्हणजे ते भूकंप झाला आणि मी बिल्डिंग अशी हलायला लागली. तर त्यांची ती सेक्रेटरी धावत आली त्या सिनियर पार्टनरची, म्हणाले की देयर इज अन अर्थक्वेक. तर मला म्हणजे बाय त्या 8 दिवसामध्ये मला असं वाटलं होतं की म्हणजे आय वॉज युज टू इट. पण ते सिनियर पार्टनर म्हणाले की नाही, दिस इज नॉट नॉर्मल. तुम्ही म्हणता इफ यू आर सेइंग दिस इज नॉट नॉर्मल म्हणजे काहीतरी नक्कीच गडबड आहे. पण मी असं बाजूला जाऊन खिडकीतून बघितलं तर सगळे लोक सैराला धावत होते. इट वॉज दॅट बिग डिझास्टर ऑफ लास्ट मार्च. पण आय डोंट नो, बट आय वॉज व्हेरी कूल समहाउ दी अदर. आणि त्यांना मला म्हणाले की आर यू नॉट वरीड? तर मी म्हटलं की इफ यू आर विथ मी, वाय शुड आय वरी? वी टुगेदर आर ऑन द 24th फ्लोअर. पण आय मस्ट से दिस की तिथून जेव्हा मी खाली उतरलो आणि तिथून माझ्या हॉटेलला मला 2 तास चालत जावं लागलं, त्या 2 तासामध्ये मी जपानी माणसाची डिसिप्लिन जी बघितली, दॅट वॉज इनक्रेडिबल. म्हणजे सगळं केओटिक सिच्युएशन होतं टोकियोमध्ये. ट्यूब ट्रेन बंद होत्या, टॅक्सीज बंद होत्या, बसेस बंद होते आणि सगळी माणसं अगदी शांतपणे, ती पण फुटपाथवरून, तेवढ्या याच्यामध्ये विदाऊट कार नसताना सुद्धा ती कोणी रस्त्यावर चालत नव्हती. सगळे एवढ्या प्रचंड मोठ्या आपत्तीच्या काळातही लेनची शिस्त आणि फुटपाथची शिस्त जपानी माणसानं सोडली नाही. आणि मी प्रत्येकाला विचार करतो, बिकॉज आय डिडंट नो की माझं हॉटेल कुठे आहे, कारण मला चालत जायचं होतं. तर मी कोणालाही थांबवून विचारतो, तो माणूस बिचारा इतक्या प्रचंड त्याच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा ही वॉज टेकिंग हिज टाइम. किती लोकांनी स्वतःच्या बॅगमधून मॅप्स काढले आणि मला समजून सांगितले की तुम्ही इथून जा, तिथून जा. म्हणजे दिस वॉज इनक्रेडिबल. म्हणजे ही त्यांची जी डिसिप्लिन आहे किंवा इतर लोकांना सांभाळून घेण्याची किंवा मदत करण्याची त्यांची वृत्ती आहे ती खूपच म्हणजे अनुसरणीय आहे. म्हणजे आय वॉज शॉक्ड, आय वॉज रिअली टच्ड विथ दॅट. एवढ्या मोठ्या प्रचंड जलप्रलयंकारानंतर कुठेही आपत्ती आल्यानंतर व्यवस्थापन कोसळले असं तुम्हाला कुठे दिसलं तिकडे? नॉट ओनली व्यवस्थापन कुठेही कोसळलं नाही, पण तिथला जपानी माणूस सुद्धा कोसळला नाही. वा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याकडे होतं काय, आपल्याकडे सिस्टीम कोसळायच्या अगोदर आपणच घाबरून घरामध्ये बसतो किंवा आपण त्याच्यावर चर्चा आणि खूप काही आपण एकमेकांना दोषारोप करतो. तिथे सगळे माणसं शांतपणे आपापल्या घरी जात होती. एव्हरीवन ओनली डेमॉन्स्ट्रेटेड वन थिंग अँड दॅट इज डिसिप्लिन. त्यावेळेला राष्ट्रीय अस्मिता पुढे आली जपानची. येस, बिकॉज जेव्हा मी त्या लोकांशी दुसऱ्या दिवशी बोलत होतो आणि त्यांना मी आणखी प्रश्न विचारत होतो, तर त्यांना म्हणजे त्यांच्याविषयी असं जास्त वाईट बोलायला त्यांना आवडत नव्हतं.
म्हणजे ते म्हणायचे की देर इज नो प्रॉब्लेम, वाय आर वी मेकिंग अ प्रॉब्लेम आउट ऑफ नो प्रॉब्लेम, असं थोडंसं त्यांचं म्हणजे बोलायचा उद्देश होता. म्हणजे त्यांना थोडं म्हणायचं होतं की आमच्या देशाचा हा काही असा मोठा फार प्रॉब्लेम नाही, वी विल मॅनेज इट. म्हणजे कुठेही आपल्या देशाचं चित्र वाईट दिसावं अशा प्रकारची त्यांची मानसिकता अशा प्रकारची त्यांचं वागणं नसतं, मानसिकता नसते, आणि दे आर एक्स्ट्रीमली डेडिकेटेड पीपल. त्याचमुळे कदाचित राखेतनं उभारलेला तो देश असेल. आय गेस सो. सर्वसाधारणपणे अत्यंत बिझी वकील म्हटल्यानंतर त्याची कामाच्या वेळा या अतिशय अनियमित असतात. तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही सकाळी किती वाजता येता ही वेळ तुम्हाला माहिती असते, परंतु रात्री किती वाजता घरी जाता ही वेळ माहिती नसते. अशा वेळी तुमच्या घरच्यांची साथ तुम्हाला काय मिळाली? आय मस्ट से की माझ्या संपूर्ण यशामध्ये माझ्या बायकोचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आपण म्हणतो की एव्हरी सक्सेस हॅज अ फिमेल बिहाइंड इट, तसं आय मस्ट से दिस विथ ऑल ऑनेस्टी. माझी मिसेस म्हणजे दीप्ती, तिचा माझ्या मागे इतका मोठा सपोर्ट आहे. आणि आज माझा मुलगा शिकलेला आहे, किंवा माझं जे घराचा पूर्ण पोर्टफोलिओ शी हॅज बीन हँडलिंग. हा शब्द मला खूप आवडला, घराचा पूर्ण पोर्टफोलिओ. म्हणजे एक प्रकारे फायनान्शियल वर्ल्ड तुमच्या वृत्तीत किती भिनलेलं आहे याचं उत्तम उदाहरण तुम्ही दिलं. तर घराचा संपूर्ण पोर्टफोलिओ म्हणजे मुलाचं शिक्षण, घराचा संपूर्ण ताबा, आणि ते सगळं शी हँडल सो वेल. आणि ती शी इज माय मॉरल, आय वुड से मॉरल सपोर्ट, आणि एक स्ट्रेंथ आहे माझी ती. म्हणजे कुठेतरी असं एक म्हणायला पाहिजे की आयुष्यातले अनेक मोहाचे क्षण किंवा चुकीच्या मार्गाने जाण्यापासून तुमच्या पत्नीनं तुम्हाला परावृत्त केलं. हो, अगदी बरोबर. याच अर्थानं तुम्ही मॉरल असं म्हणाल. ही एक वैचारिक बैठक, ही एक आपल्या घरातली जी सगळा जो सुसंस्कृतपणा आहे तोच कुठेतरी माणसाला मोठा करत असतो. अगदी 100%. आणि महाराष्ट्रामध्ये मला ऑलवेज वाटतं की महाराष्ट्राला एक सरस्वतीचं अधिष्ठान आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये आपण म्हणतो की हा शिकून मोठा, माझी मुलं शिकून मोठी व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की हे सरस्वतीचं अधिष्ठान आपल्याला खूप कुठेतरी पुढे नेणार आहे. म्हणजे निव्वळ लक्ष्मीच्या मागे धावून चालणार नाही, तर आधी सरस्वतीचे अधिष्ठान पाहिजे, तरच लक्ष्मीची कृपा होऊ शकेल. तुम्ही आयुष्यात कशाला महत्व दिलं, सरस्वतीला की लक्ष्मीला? मी हार्डवर्कला महत्व दिलं. वा वा. कुठल्याही याच्यामध्ये ऑल दॅट यू हॅव टू डू इज, मी नेहमी म्हणतो की आर वी विलिंग टू गो दॅट एक्स्ट्रा माईल. कुठलंही काम करताना मी जे चाकोरीबद्ध काम करणार आहे की मी एक एक्स्ट्रा माईल सक्सेससाठी जायला तयार आहे. आय थिंक इफ यू रिअली फोकस ऑन दॅट, सक्सेस इज बाउंड टू कम. जागतिकीकरणाच्या वातावरणात भारतामध्ये रोजगाराच्या अनेक वाटा उपलब्ध झालेल्या आहेत, आणि त्याहीपेक्षा मराठी मुलांनी त्यात प्रवेश करण्याकरता नेमकं काय करायला हवं, याची संपूर्ण मानसिकता बदलण्याकरता काय करायला हवं, याचं मार्गदर्शन आज आपल्याला नितीन पोद्दार यांनी केलं. नितीन पोद्दार स्वतः एका संघर्षमय वाटचालीतून अत्यंत सामान्य परिस्थितीतून वर आले आणि कॉर्पोरेट लॉ सारख्या क्षेत्रात तिने आज अग्रगण्य असं नाव मिळवलं. त्याहीपेक्षा सुद्धा ग्लोबलायझेशनच्या काळात मराठी माणसाची मानसिकता कशी असली पाहिजे आणि उद्योजकतेवर कुठल्याही जातीचा नव्हे तर वृत्तीचा मक्ता आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. नितीन पोद्दार, आज तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी जो संवाद साधलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, माय प्लेजर.